प्रश्न क्रमांक 23,071। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे माननीय अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक उपक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आय डी देण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु काही ठिकाणी अनधिकृतपणे फार्मर आय डीचे भौतिक कार्ड तयार करून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचे तक्रारी येत आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। शासनाच्या माहिती अनुसार या योजनेत कोणतेही भौतिक कार्ड अधिकृत नाही, तरीसुद्धा काही संस्था किंवा CSC केंद्राकडून असे कार्ड दिले जात असल्याचे शासनाचे सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। आणि या ॲग्रिस्टॅक उपक्रम अंतर्गत दिले जाणारे फार्मर आय डीमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मागे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, शेतकऱ्यांना शासनाने भरपाई दिली, परंतु काही अडचणीमुळे बऱ्याचशा शेतकरी त्या नुकसान भरपाईपासून वंचित आहे। म्हणून माझी मंत्री महोदयांना काही प्रश्न आहेत। काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून फार्मर आय डी कार्डच्या नावाखाली पैसे घेतल्याचे तक्रारी येत आहेत। असे प्रकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारे संस्थांवर कडक कारवाई करण्याची शासनाने कोणती यंत्रणा उभारली आहे? प्रश्न क्रमांक 2, भविष्यात ॲग्रिस्टॅक अंतर्गत अधिकृत डिजिटल फार्म आय डी प्रणाली कधीपर्यंत पूर्णत्व केली जाणार आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना कशा प्रकारे मिळेल? प्रश्न क्रमांक 3, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य किरण देवतळे यांनी जो प्रश्न विचारला, आपल्या माहितीसाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत देशभर ॲग्रिस्टॅक ही योजना राबवण्यात येत आहे। आणि ॲग्रिस्टॅक योजना ही कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना कसा जलद गतीनं व परिणामकाररित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केली जाणारी ही डिजिटल फाउंडेशन आहे। कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा खरं तर ॲग्रिस्टॅकचा मुख्य उद्देश आहे। आणि सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲग्रिस्टॅक उपक्रमात शेतकऱ्यांना फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्याचं ओळख क्रमांक हा दिला जातो। आणि त्यांनी काय सांगितलं की या बाबतीमध्ये काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत। काही ठिकाणी फार्मर आय डी काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की 2024 पासून ही आपल्या शासनाने सुरू केलेली आहे। आणि ती खरं तर प्रक्रिया खूप सोपी प्रक्रिया आहे। आणि राज्याच्या कृषी गणनेनुसार साधारणतः राज्यामध्ये आपण जर फार्मर आय डीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, जर आपण विचार केला जे शेतकऱ्यांना आपण ओळख क्रमांक दिले, साधारणतः या राज्यामध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांची ही संख्या ही आहे। आणि त्यापैकी 4 मार्च 2026 पर्यंत 1,31,82,000 माझ्या शेतकरी बांधवांनी ही फार्मर आय डी त्यांना तयार करण्यात आलेले आहेत। आणि मला वाटतं फार्मर आय डी इतक्या शेतकरी उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र राज्य हे देशामधलं हे पहिलं राज्य आहे। आणि सदस्यांनी जे काही सांगितलं की त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये केंद्र सरकारचं एक पत्र आपल्याला आलेलं की 25 ऑगस्ट 2025 रोजी आणि काही राज्यामध्ये या गोष्टी झाल्या। CSC किंवा सेवा केंद्राच्या संबंधित संस्थेमार्फत शेतकऱ्यांना फार्मर आय डीचे प्रत्यक्ष कार्ड दिसण्याचं आढळून आले। काही ठिकाणी फार्मर आय डी कार्ड असं करत येता येत नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून मी सदस्यांना एवढं सांगतो की असं जर त्यांनी आपल्याला दाखवलं फार्मर आय डी कार्ड छापाई करून वितरित केलेल्या कुठलाही तक्रार जर आपल्याकडे सध्या प्राप्त झालेली नाही आणि या बाबतीमध्ये जर तक्रार प्राप्त झाली तर सामूहिक सुविधा केंद्र आपण ज्याला CSC फार्मर आय डी छापाई करून वितरित करण्यात आल्या अशा सामूहिक सुविधा केंद्रावरती कडक कारवाई केली जाईल।